वेलकम टू पिंशू किचन। आज आपण मोहरीच्या पानाची भाजी बघणार आहोत। हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मोहरी शेतात पेरली जातात, गव्हातसुद्धा पेरली जातात। त्यामुळे ही भाजी खूप चटकेपट होते आणि चवीलाही खूप छान राहते आणि आयुर्वेदिकमध्ये भरपूर याचे उपयोग सांगितलेले आहे। बघा, इथे मी मोहरीची पाने घेतलेली आहे नीट करून। त्याच्या जाडसर काड्या काढून टाकायच्या आहे आणि कवळ्या ठेवायच्या आहे। मी 2 पाण्याने स्वच्छ मीठ टाकून धुवून घेतलेले आहे आणि त्याचं पाणी निचरू दिलेलं आहे। बघा, अशा प्रकारे जाड काड्या असलेल्या काढायच्या, कारण ते लवकर शिजत नाही। कवळ्या असल्या तर चालते, काही हरकत नाही। आता ही भाजी शिजवताना आपल्याला या भाजीचा हिरवा कलर टिकून राहण्यासाठी काय करावे लागेल याची मी तुम्हाला टिप सांगणार आहे। आता इथे मी पाणी ठेवलेलं आहे पातेल्यात 1 ग्लास आणि मोहरीची धुतलेली पानं आपण त्यात टाकून देऊया आणि जाडसर काड्या हे काढून घेऊया। व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळीसोबत आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटते। आता ही भाजी आपण 5 मिनिट झाकून शिजवूया। अदनमधनं परतून घ्यायची। आता तोपर्यंत भाजी शिजोस्तर आपण लसण घेतलेला आहे 10-12 पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, तुम्ही तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कोथिंबीर, जिरं 1 चमचा। छान मिक्सरला वाटण बनवून घेऊया आपण। आता आपली भाजी शिजली का हे बघूया। ह्या भाजीचा कलर असाच टिकून राहण्यासाठी तुम्हाला मी शेवटी एक टिप सांगणार आहे, तर व्हिडिओ कुठे स्किप न करता बघा। छान भाजी शिजलेली आहे। आता एका चाळणीत काढून घेऊया आपण आणि जे आता या भाजीचं उकळलेलं पाणी जे उरलेलं आहे ना आपलं, ते आपण भाकरी बनवण्यासाठी घ्यायचं। याच्यावर मी नॉर्मल रूम टेम्परेचरचं भाजीवर पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे भाजीचा कलर हा हिरवाच टिकून राहतो। बघा, दिसत आहे तुम्हाला आणि पिळून घेतलं मी छान। आता कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यात लसण, कोथिंबीर, मिरची, जिऱ्याचा पेस्ट केलेला टाकलेला 1 चमचा, धनेपूड, हळदही टाकलेली आहे, त्याचा व्हिडिओ स्किप झाला। आता ही भाजी आपण पिळून जी घेतली होती ती टाकूया आणि छान परतून घेऊया। अशा प्रकारे परतून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ। कुठल्याही पालेभाज्या बनवताना थोडंसं मीठ कमीच टाकायचं, कारण शिजल्यानंतर त्याची क्वांटिटी ही कमी होते। बघा, आपण भाजी कापून घेतली नाही ना, त्यामुळे आपण टमाटे जसे मॅश करतो ना त्याप्रमाणे हिला मॅश करून घ्यायचं, त्यामुळे छान एकजीव होते आणि भाजी आपली शिजलेली आहे, परतून छान झालेली आहे। बघा, कोथिंबीर सोडलेली आहे, एकदम जशाला तसा कलर राहिलेला आहे। कलर टिकून राहण्यासाठी आपण भाजी शिजल्यानंतर बाहेर काढली ना तेव्हा रूम टेम्परेचरचं पाणी टाकलं त्याच्यावर आणि हळद कमी टाकलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। भाजी हिरवी कलर टिकण्यासाठी हळद कमी टाकायची, हिरव्या मिरचीचा वापर करायचा। भाजी उकळल्यानंतर त्याच्यावर रूम टेम्परेचरचं पाणी टाकायचं। या 3 गोष्टी आपण पाळल्या तर भाजीचा कलर हा हिरवा राहतो। आणि बघा, किती आपली रेसिपी मस्त भाजीची तयार झालेली आहे। वाह, खूपच छान टेस्ट झालेली आहे। तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।